माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. म्हणून संतांशी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. साधूचे घरी देव काम करी, साधूचे घरी देव काम करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून संतांशी अखंड भजावी, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मोजन्मी. म्हणून संतांशी अखंड भजावी, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुमचे पाया, दंडवत तुमचे पाया, दंडवत तुमचे पाया, दंडवत तुमचे पाया. करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी. आता आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यात्रय जननी देवाची. ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा. जेने देव येईल घरा, जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. देव येईल घरा, देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐशे पदराचे धनी, संत साधू ऋषी मुनी. संतापायी माथा ठेविता सद्भावे,
तेने भेटे देव आपेयाप, म्हणून संतांसी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शानं पुनीत असलेल्या पवित्र असलेल्या आपल्या दिंडोरी नगरीमध्ये बोलता बोलता चालता चालता हसत खेळत 75 वर्षे निघून गेलीत आणि 76वे वर्ष जवळजवळ सुरू झालं. संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यानं परिसरातील संपूर्ण महाराज मंडळी, संपूर्ण गायक वादक, सुंदर सुंदरशा अशा प्रकारचे गुणीजन, त्यातल्या त्यात 2 मृदंगाचार्य, 2 म्हटल्याच्या नंतर आणखी काही सापडतील 10-15 गावामध्ये, एक आहुनी बडी रे. पण परिचयात असलेले आमचे दत्तात महाराज मृदंगाचार्य, समोर तुमच्या आपल्या असलेले, ज्यांना भोसले बाबांचं काही दिवस वास्तव्य घडलं, घोले बाबांचा सहवास घडला, पांचाळ गुरुजींच्या बरोबर बरेच दिवस राहिलेत, असे मृदंगाचे महामेरू आमचे आदरणीय महाराजजी, परिसरातील गावातील संपूर्ण मंडळी, सर्वांचा मला काही परिचय नाही कारण मी इकडे पहिल्यांदा चालू आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा पार पडतोय. या सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याच गावातील आमचे महादेव महाराज गपाट, त्यांच्या बरोबरीला असलेले त्यांचे साथीदार, यांच्या अमृतमय वाणीमधून तुम्ही आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेत आहात. भाग्यवान ठरलोत तुम्ही आपण की बंकट स्वामी महाराजांच्या कृपा छत्राखाली तुम्ही आपण वाढलात. हे तुमच्यावरती अगणित उपकार आहेत महाराज महाराजांचे. आणि आज मला बोलताना आनंद होईल, तुमच्यापेक्षाही जास्त उपकार महाराजांच्या आमच्यावरती आहेत. मला वाटतं महाराज जर नसते तर आम्हाला मुक्ताबाई सापडली नसती. महाराजांनी प्रयत्नाच्या पराकाष्ठा केल्या, नामदेव महाराजांच्या गाथेचं चिंतन केलं आणि तापी तीरावरती मुक्ताबाई गुप्त झाल्या असं ठाम मताना सांगून आम्हाला सेवेची संधी दिली. ऐसे मुक्ताईच्या अंगणामध्ये साधा झाडपूड करणारा एक साधारण व्यक्ती आहे मी, पण केवढं आईसाहेबांचं महाराज उपकार आहेत की आईसाहेबांनी थोडेच दिवसामध्ये आम्हाला कुठल्या कुठे पोहोचून दिलं. हे आईसाहेबांचे उपकार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या गावावरती आमचे जांभळे बाबा, शेडके बाबा यांची कृपा आहे. त्यांच्याच कृपेनं हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि या ज्ञानयज्ञामध्ये आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज गाढे यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व आईवडिलांची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, पंढरीचं दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट आणि गोडासा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज इह लोकामध्ये जन्माला आलेले तुम्ही आपण जे सर्वसामान्य जीव आहेत ना, या सर्वसामान्य जीवांना सुप्त रीतीनं सुखाचं साधन सुचवत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. रात्र थोडी सोंग फार, जवळजवळ 9:30 वाजण्यात आले, 9:45 झालेत आणि माझ्याकडे फक्त तुमचा 1 तास शिल्लक राहिला. आणि 1 तासामध्ये मला जेवढं सांगता येईल मी तेवढंच सांगेल, कारण मला पुढेही बहुत करणे आहे. अल्पशा वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचे. प्रश्न असा निर्माण होतो समाजाच्या समोर की महाराज आम्ही वारकरी संप्रदायाची पाईक आहोत, वारकरी संप्रदायामध्ये आमचं जीवन व्यतीत होतंय. आणि वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर आतापर्यंतचा अनुभव असेल की वारकरी संप्रदायामध्ये जेवढे जेवढे संत आतापर्यंत होत आलेत, यापैकी प्रत्येक संतांनी तुम्हा आपल्याला सुखाची साधनच सुचवण्याचा प्रयत्न केले. मग का केला, कशा करता केला, काय गरज पडली संत महात्म्यांना एवढी, त्याच्या पाठीमागे कारण फार सुंदर आहे. आणि कारण असे
की ज्या वेळेला संत महात्म्यांनी या समाजाकडे दृष्टी टाकली, तुमच्या आपल्याविषयी अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. बुडत आहे जन न देखवी डोळा, आणि येतो कळवळा म्हणून या. संपूर्ण समाज ज्यावेळेला दुःखाच्या खाईमध्ये पडलेला संत महात्म्यांच्या दृष्टीस पडले, त्यावेळेला अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. अरे 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 अरे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. सुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, ज्याच्याकडे पाहिलं तो दुःखी, ज्याच्याकडे पाहिलं तो दुःखी, ज्याच्याकडे पाहिलं तो दुःखी. संत महात्म्यांना या समाजामध्ये एकही जीव सुखी सापडत नाहीये, आणि जवळजवळ नाहीच. जर असताना कोणी दादा सुखी, तर रामदास स्वामींना म्हणण्याचा प्रसंगच निर्माण झाला नसता. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. कोण आहे हो सुखी? कोणी सुखी नाही या जगाच्या पाठीवर, कोणी सुखी नाही. पण एखाद्यानं म्हणावं, महाराज तुम्ही 12 महिने फिरत राहतात, तुमचा जमिनीवरती पाय कधी राहत नाही, तुम्हाला कदाचित माहिती नसेल कोण सुखी आहे, पण आम्हाला तर माहिती आहे ना. म्हटलं तुम्ही तरी सांगा कोण सुखी आहे. म्हणजे सांगूच काय, मग सांगा ना. निर्लज्जम सदा सुखी, हे बिनलाजे तर सुखीच राहतील ना. बरं, त्यातल्या त्यात बाबाजी लोक काय बोलते त्याचा निमच नाही. एका कीर्तनामध्ये एक बहादर उठून उभा राहिला, म्हणले महाराज मी सांगू काय कोण सुखी? म्हटलं सांग बाबा. म्हणे ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. काय बोलतील लोक, काही सांगायचं. मला सांगायचं एवढं, या जगाच्या पाठीवर एकही जीव सुखी नाही. पण एक सांगू तुम्हाला, एकही जीव जरी सुखी नसला तरी प्रयत्न प्रत्येक जीवाचे चालू आहे सुखा करता. लहानापासून मोठ्यापर्यंत, आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांचे प्रयत्न सुखा करताचे. प्रत्येकाला गरज सुखाची, पण मिळत मात्र कोणालाच नाहीये. जरा घेऊन बघा एखाद दिवशी अनुभव. 2 वर्षाचं 3 वर्षाचं तुमचं लेकरू, त्याचं बोट धरा, मंदिरामध्ये घेऊन या. ज्या वेळेला तुम्ही देवाच्या समोर हात जोडणार, ते लहानसं लेकरू तुमच्याकडे पाहते, तुमचंच अनुकरण करत असते. यद दादा श्रेष्ठा येथ वडील जे जे करीती, तया नाव धर्म ठेविती, आणि तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं जशी करतात ना, तशी लहान माणसं वागत असतात. ते लहानसं लेकरू तुमच्याकडे पाहून काय करते, तर कळत न कळत आपले हात जोडते, आणि त्या लहानशा लेकराच्या मुखातनं शब्द बाहेर पडतात, देवा सुखी ठेव. सुख हा शब्द अजून त्याला उच्चारता येत नाही. सुख म्हणजे काय हे त्याला कळत नाही, पण त्याला सुद्धा गरज कशाची आहे? सुखाचीच आहे. बोलत चला जरा तुम्ही माझ्याशी, मला बोललेलं कीर्तन खूप आवडतात. गरज प्रत्येकाला सुखाची आहे, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे सुखा करता, पण मिळत मात्र कोणाला नाहीये. तुम्ही आपण सर्व शेतकरीच आहेत ना, शेतकरी वर्गातले. हां, ऐका मग, मी सुद्धा तुमच्यातलाच एक छोटासा शेतकरी आहे. आणि शेतकरी म्हटलं की मला शेतकऱ्याचं जीवन चांगलं माहिती आहे दादा. शेतकरी म्हटल्याच्या नंतर तो जर हाडाचा असेल, तर शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी 5 वाजेला तरी उठावंच लागेल. आमच्या भागामध्ये शेतकरी 5 वाजेला उठतो महाराज सकाळी, तर रात्री 10 वाजेपर्यंत जमिनीत खेळतो, मातीशी खेळतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, घाम 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 गाडतो, दिवसभर काम काम करून थकतो, आणि थकलेल्या भागलेल्या अवस्थेमध्ये संध्याकाळच्या वेळेला 2 घास मुकाट्यानं खातो, अंथरुणावरती पडतो, डोळा लागतो. पण मध्यरात्रीची वेळ होते, आणि त्याच वेळेला कानावरती झोपेतच शब्द येतात, लाईन आली. बिचारा असा तर फडून उठतो, डोळे चोडतो, घराच्या बाहेर निघतो, पायामध्ये बूट असेल चप्पल असेल घालतो, गाडीला चाबी लावतो, किक मारतो, निघून जातो. रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, कोणत्याच ऋतूचा विचार न करताना रात्रंदिवस जमिनीमध्ये खपतोय शेतकरी. मी विचारेल दादा तुम्हाला, एवढे शेतकऱ्याचे प्रयत्न कशा करतायत? सुखा करताच ना, बरोबर. मग एक तुम्हाला पुन्हा विचारेल, एवढा प्रयत्न केल्याच्या नंतर आपल्या देशातला शेतकरी सुखी झाला काय? झाला सुखी? नाही. माझं वैयक्तिक मत आहे, आपल्या देशाचा शेतकरी सुखी नाहीये. तरी सुद्धा सरकार मोठ्या ताठमानेनं छाती पुढे करून सांगते की माझ्या देशाचा शेतकरी हा माझ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. काय बोललो?
काय म्हणतं सरकार? माझ्या देशाचा शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कणा म्हणजे आधारस्तंभ. आता खरं इमानदारीनं सांगा, खरंच आहे का हो? खरंच आहे देशाचा शेतकरी? खरंच देशाचा कणा आहे का? नाही नाही का बरं म्हणता? खरंच आहे ना. एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंतच देश आहे. ज्या दिवशी शेतकरी संपेल ना, त्या दिवशी देशाचं भवितव्य धोक्यात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच आपल्या देशाचा शेतकरी देशाचा कणा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय अनुभव आहे? अरे अनुभवातून बोलतोय. तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचे कपडे काढून पहा, आमच्या भागातला असो का तुमच्या भागातला असो, त्याच्या पाठीचे कणे कणे मोजून घ्या, इतके मोकळे केले आहे सरकारनं. किती मोकळे करायला पाहिजे? जरा चला आमच्या भागामध्ये, विचारा जे आले आहेत त्यांना. ज्या वेळेला आमच्या शेतीमध्ये भरगच्च केळीचं पीक भरलेलं असते, त्यावेळेला आम्हाला 400, 450, 500 रुपयाच्या वरती भाव मिळत नाही. आणि ज्या वेळेला शेतीतला संपूर्ण माल निघून जातो, त्यावेळेला 2, 2.5, 3 हजारापर्यंत भाव मिळतात. किती मोकळे करायला पाहिजे महाराज? कणे कणे मोकळे करून टाकलेत. ज्यावेळेला कपाशी घरामध्ये गच्च भरलेली असते, 3.5, 4 हजाराच्या वरती भाव मिळत नाही. आणि ज्यावेळेला घरातनं कपाशी निघून जाते, त्यावेळेला भाव 10 हजारापर्यंत मिळतात. किती मोकळे करायला पाहिजे? तुमच्या भागातलं सांगू, ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये पोतेचे पोते सोयाबीन भरलेली असते, त्यावेळेला 4 हजार, 4.5 हजाराच्या वरती भाव जात नाही. आणि जरा काढा तुम्ही घराच्या बाहेर, 8 ते 10 हजारापर्यंत भिडल्याशिवाय राहत नाहीत. किती मोकळे करायला पाहिजे महाराज? कणे कणे मोकळे करून टाकले शेतकऱ्याचे. पण एवढा प्रयत्न करून शेतकरी काही सुखी झाला? चला जरा पुढे. आपल्यातलाच एखादा शेतकरी एखाद्या नोकरीवाल्याकडे ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला त्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा नोकर वर्ग खूपच सुखी आहे. पण जर कोणी असेल तुमच्यामध्ये नोकरी करणारा, त्यांना विचारा तुम्ही, खरं इमानदारीनं सांगा म्हणला, नोकरीमध्ये तुम्ही सुखी आहेत का? बरं, इमानी इतबारे नोकरी करणारी माणसं आहेत. 8-8, 10-10 तास, 12-12 तास इमानी इतबारे नोकरी करतात माणसं. कशा करता करत असतील हो? सुखा करता. इमाने इतबारे नोकरी करता, सुखा करता. पण मिळालं काय? नाही महाराज. आपल्या देशाचा नोकर वर्ग सुद्धा सुखी नाही. आपल्या देशाचा शेतकरी सुद्धा सुखी नाही. आता काय तुमचं सांगत बसू रात्रभर? जरा आमच्याकडे पहा. आता आमच्यासारखे कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, कथाकार, टाळकरी, माडकरी, गाणारे, वाजवणारे, आम्ही रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही. या गावून त्या गावला, त्या गावून या गावला, या गावून त्या गावला आम्ही सारखे भटकत राहतो. कशा करता भटकतो? मनान पैसे करता. पैसा करता भटकतो आम्ही? नाही महाराज. पैसा म्हटल्याच्या नंतर तो गौण विषय आमच्या करता. पण आम्ही रात्रंदिवस जे भटकंती करतो ना, जीवाची पर्वा न करताना, त्याच्या पाठीमागे एकच महत्वाचं कारण आहे. आम्हाला सुद्धा वाटते आमच्या जीवनामध्ये केव्हा तरी आमच्याकरता 2 दिवस सुखाचे यावेत. तेवढ्या करता आमचे प्रयत्न आहेत. पण एवढा प्रयत्न केल्याच्या नंतर एखादा कीर्तनकार तरी सुखी सापडला काय तुम्हाला? नाही महाराज. उलट पक्षी झाला असं की सुख करता 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 सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. शनायक मुक्ती यज्ञ नाही केला. शनायक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला. हिंडता दिशाखीन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी. माझे स्वहिताने नती कोणी. हिंडता दिशा माया भेटीला जीव माझा. माझे स्वहिताने नती कोणी. माझे स्वहिताने नती कोणी. हो, 4 चौघांच्या खांद्यावरती जावं लागते, पण सुख मात्र कोणाला मिळत नाही. मग ज्या वेळेला संत महात्म्यांच्या लक्षात आलं की प्रयत्न तर प्रत्येकाची चालू सुखा करता, मग मिळत का नसेल? काय कारण असावं?
मग पहिल्यांदा संत महात्म्यांनी त्यांची कारणं शोधायला सुरुवात केली आणि कारणं शोधत असताना सर्व जाती धर्मातले संत एक झाले, एका भगव्या झेंड्याखाली उभे राहिले आणि तुमच्या आपल्याकरता कारणं शोधायला सुरुवात केली. आणि कारणं शोधत असताना मग लक्षात आलं बरोबर आहे, प्रयत्न प्रत्येकाचे चालू सुखाकरता, पण मिळत कोणाला नाहीये. का मिळत नसेल तर त्याला कारण असं सापडलं महाराज की नेमकं सुखप्राप्तीचं जे साधन आहे ते साधन आजपर्यंत तुमच्या हातात लागलं नाही, म्हणून तुम्ही सुखापर्यंत पोहोचला नाहीत. शास्त्रामध्ये त्रिपुटी सांगितली, त्रिपुटी. आणि त्रिपुटी अशी सांगितली गेली, साधक, साधन आणि साध्य. काय 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 बोललो? साधक, साधन आणि साध्य. मी विचारेल दादा तुम्हाला, आपल्या माझ्या सहित तुम्ही आपण सर्वचे सर्व कोण आहेत? आपण साधक आहोत. आपण कोण आहे? साधक आहेत. आणि माझ्या सहित तुमचं आपलं सर्वांचं साध्य एक आहे आणि ते म्हणजे सुख. सुख हे तुमचं आपलं साध्य आहे. तुम्ही आपण सर्वचे सर्व साधक आहेत. आता मला सांगा, या सर्व साधकांना सुखरूप जर साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला गरज कशाची आहे? साधनाची. योग्य साधन हातात लागलं की साधक साध्यापर्यंत पोहोचला. पण जर समजा तुमच्या हातात साधन चुकीचं असेल तर मग मात्र तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्ही साध्यापर्यंत पोहोचू शकत. कारण साधन चुकलं, साध्य गेलं. मी काय बोलतोय कळतंय ना तुम्हाला? ताई, मी काय बोलतोय कळतंय ना? हा, एक तर असं करा नाही तर मग असं तरी करा, कमीत कमी कळतंय ना? का थोडं सोपं करू? नाही, सोपं जर करायचं म्हटलं तर मग त्याकरता एखादा दृष्टांत तुम्हाला सांगावा लागेल, म्हणजे गोष्ट सांगावी लागेल. सांगू काय? सांगू? मग असं मोकळं बोला ना, काही चिंता करू नका. मी दृष्टांताचे पैसे काही वेगळे नाही घेत. माझे दृष्टांत कीर्तनातच राहतात. हां, काही चिंता करू नका, सांगतो तुम्हाला, ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं, मी 2 वर्षाच्या अगोदर बाबुडगावला कीर्तनाला आलो आणि घराकडे परत जात असताना चौसाळ्याच्या बसस्टँडवरती उभा राहिलो. वाट पाहत बसलो आपली गाडी केव्हा येईल म्हणून. 15-20 मिनिट निघून गेलेत आणि मग केव्हाच्या केव्हा 1 गाडी, 2 गाडी, 4 गाड्या, अशा 5-7 गाड्या त्या बसस्टँडवरती उभ्या होत्या. योगायोगानं गाडी आली. मी फक्त गाडीचा बोर्ड पाहिला. बोर्ड पाहता बरोबर बॅग उचलली आणि चटचट पावलं टाकत घेऊन जाऊन पोचलो गाडीच्या जवळ. गाडीच्या समोर आल्यानंतर मी बोर्ड पाहिला. बोर्ड अगदी सुव्यवस्थित लिहिलेला होता. तुळजापूर, चौसाळा, बीड आणि पुढे भुसावळ, जळगाव, भुसावळ आणि रावेर. म्हटलं आपली गाडी लागली. मी पटकन गाडीमध्ये चढलो. एका स्वतंत्र सीटवरती माझी बॅग ठेवली आणि बॅग ठेवल्याच्या नंतर मी निवांत बसलो. सहज मागे वळून पाहिलं तर 2-3 जण बसलेले होते. पुढे 2-3 जण बसले होते. अवघ्या पूर्ण गाडीमध्ये जास्तीत जास्त 5-7 लोक होते. ड्रायव्हर, कंडक्टर कदाचित चहापाणी घेण्याकरता गेली असावीत. तेवढ्यामध्ये 2 साधू त्याच गाडीत चढले आणि मी ज्या सीटवरती बसलो होतो माझ्या बाजूच्या सीटला दोघंचे दोघं येऊन बसले. कोण? साधू कळतात ना तुम्हाला? कसे असतात? नाही, बोला ना जरा, कसे असतात? हा, बरोबर. कसे? भगवे कपडे घातलेले असतात, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, हातामध्ये कमंडलू, खांद्यावरती झोडी, दाढी जटा वाढलेल्या. झाला ना साधू? पण ऐका जरा, आमच्या मुक्ताबाई असं म्हणतात, बाबा रे, वरी भगवा झाला ना, भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू, विश्वपट ब्रह्मदोरान ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आईसाहेबांनी ताटीच्या अभंगामध्ये असं सांगितलं की बाबा, अरे भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही सर्व साधू नसतात. आणखी नमुना म्हणून सांगेल तुम्हाला. तुम्ही रामायण पाहिले का? रामायण लहानापासून मोठ्यापर्यंत, आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांच्या परिचयाचे. आणि तुमच्या सर्वांच्या परिचयाचा असल्यामुळे तुम्हालाच मी त्या रामायणातला एक प्रश्न विचारणार आहे. आणि जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार त्या प्रश्नाचं उत्तर चटकन, एक क्षणाचा विलंब न लागताना तुम्ही पटकन मला देणार आहे याची 100% मला खात्री आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला विचारतोय. जरा असेल तुम्हाला माहिती तर सांगा, रामायणामध्ये सीतेला कोणी चोरून नेलं? तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार.
तुम्ही म्हणा रावणानं, मी नाही म्हणणार. कोणी? म्हणजे साधू इतके बदमाश आहे का मग? हा, एक लक्षात ठेवा, अनमोल किमतीचं वाक्य बोलून जातोय. वास्तविक पाहायला गेलं मी बोलणार जे आहे ना ते लाख मोलाची गोष्ट आहे, पण आज तुम्हाला फुकट सांगतोय. हा, ऐका, साधू कधीच चोर नसतात, पण तुम्ही चोराला साधू म्हणतात ही तुमची चूक आहे. भगव्या रंगाचे कपडे अंगावरती आहेत, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये, दाढी जटा वाढलेली आहे आणि भिक्षापात्र हातामध्ये घेऊन फक्त हाक दिली, भिक्षांदेही. सीतामाईच्या कानावरती शब्द पडलेत आणि सीतामाईनी भिक्षा घेतली देण्याच्या करता. चालत चालत पर्णकुटीच्या दरवाजापर्यंत आल्या आणि तिथे थोड्याशा थांबल्या. का? लक्ष्मणाने रेष मारलेली होती आणि 3-3 वेळा बजावून सांगितलं होतं, आईसाहेब काही जरी झालं तर या रेषेच्या बाहेर पाय टाकायचा नाही. 3-3 वेळा सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्या रेषेच्या बाहेर पाय टाकलाच. कोणाकरता? कोणाकरता? आता मी तुम्हाला असं विचारेल, जर सीतामाईला कळलं असतं हा रावण आहे, लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाय टाकला असता काय? नाही महाराज. पण वरच्या वेशाला पाहून साधू ठरवलं, कोणाचं काय गेलं, 6 महिने रावणाकडे राहावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. वरच्या वेशाला पाहून साधू ठरवता येत नाही, पण तुम्ही आपण असे आहेत, वरचा वेश पाहिला की आपण सहज म्हणतो साधू आहे. जरा तुम्ही आमच्या तिकडे मुक्ताईच्या तिकडे पलीकडे येऊन बघा, नांदुरा, खामगाव, शेगाव, कपाळाला गंध बाबाजी, कपाळाला गंधन, गळ्यात माळ दिसली की सहज हात जोडतात, जय हरी साधू बुवा. अरे कपाळाला गंध लावला म्हणजे झाला काय साधू? नाही महाराज, साधूची लक्षणच वेगळी आहेत. मला विषयांतर करायचं नाही. 2 साधू आले माझ्या जवळच्या सीटवर, दोघंचे दोघं बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा 2 मिनिट माझ्याकडे पाहून घेतलं. असं काय मनात आलं काय माहिती, एकानं हात जोडले माझ्या समोर, बोलायला लागला, पंडित जी आप कहाँ जा रहे? मैंने कहा भाई मैं जलगाव जा रहा हूँ. म्हटलं आपणही काहीतरी बोलायला पाहिजे, म्हणून मी त्याला विचारलं, महाराज जी आप कहाँ जा रहे? बोले हम तुळजापूर जा रहे. तुळजापूर म्हटलं, माझं डोकंच गरगर फिरायला लागलं. आता म्हटलं आता यांना जायचं आहे तुळजापूरला ना आपल्याला जायचं आहे जळगावला, दोघंचे दोघं एकाच गाडीत बसले, कोण चुकलं काय माहिती. आता मी पुन्हा खाली उतरलो, गाडीचा बोर्ड पाहिला, अगदी बोर्ड सुव्यवस्थित होता. माझ्या लक्षात आलं की हे साधू जे बसले हे चुकलेले आहेत, पण चुकलेल्यांना रस्ता दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मी पुन्हा गाडीत चढलो, माझ्या सीटवरती बसलो, बसल्या बसल्या बोलायला लागलो, महाराज जी आपको तुळजापुर जाने का है? बोले हाँ जी. तो फिर सुनो, ये गाड़ी तुळजापुर नहीं जाएगी, ये गाड़ी जलगांव होके रावेर जाने वाली है, आपको जाना है तुळजापुर? मैंने कहा हाँ. वो सामने वाली गाड़ी देखो वो लगी है, वो गाड़ी में जाके आप बैठ जाओ. त्यातला दुसरा बोलायला लागला, बोले पंडित जी कौन सी गाड़ी? इनका वो सामने खड़ी है, वो नीले कलर की? मैंने कहा हाँ. वो रेड बोर्ड लगी है वो? मैंने कहा हाँ. वो 4 नंबर वाली? मैंने कहा हाँ भाई वही गाड़ी. तो फिर सुनो, वो गाड़ी के पास हम पहले गए थे, वो गाड़ी में हमने चढ़ के भी देखा, लेकिन वो गाड़ी में इतनी भीड़ है, पैर रखने को जगह नहीं है, इसलिए वो गाड़ी के नीचे उतर गए. तुम्हारी गाड़ी खाली है, तुम्हारे गाड़ी में बैठ गए. मैंने कहा बैठो भाई, मेरे को कोई इतराज़ नहीं, आप खुशी से मेरी गाड़ी में बैठ सकते हैं, लेकिन मेरा कहना ये है कि ये गाड़ी तुळजापुर नहीं जाएगी, ये जलगांव होके रावेर जाने वाली है. त्यातल्या दुसऱ्यानं जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. त्यानं हात जोडले, बोले पंडित जी मैं थोड़ा बोलूँ? मैंने क्या बोलो भाई. तो फिर सुनो, गाड़ी तुळजापुर जाए या जलगांव जाए, हमें क्या करना है, कहीं भी जाके भीख तो मांगना है. अरे म्हटलं बावड्या, भीक मागायची असली तरी साधन चुकलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. दृष्टांत माझा संपला. आता मी तुम्हाला असं विचारेल, अशा चुकीच्या साधनानं प्रवास करणारा प्रवासी किती दिवस प्रवासामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला तुळजापूर मिळेल? मिळेल? नाही मिळणार. बरं का मिळणार नाही? साधन चुकलं. साधन चुकलं, साध्य गेलं, तेच तुमचं आपलं झालं. आपल्याला पाहिजे सुख, पण सुखप्राप्तीचं साधनच जर आपल्या हातात नसेल
तुम्ही लाख प्रयत्न करा, तुम्ही सुखापर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्यावेळेला संत महात्म्यांच्या लक्षात आलं की या समाजाला सुखप्राप्तीचं साधन शोधून देणं गरजेचं आहे. म्हणून सर्व जाती धर्मातले संत एक झाले आणि तुमच्या आपल्याकरता सुखप्राप्तीचे साधनं शोधायला सुरुवात केली. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले. सकळ सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडुनी, साधका दिले निवडुनी, सार काढिले निवडुनी, साधका दिले निवडुनी. एक श्री हरीचे नाम, ते एक श्री हरीचे नाम, ते एक श्री हरीचे नाम, ते एक श्री हरीचे नाम. हरिचे कथे हरिचे नाम, ते कथे हरिचे नाम, ते कथे हरिचे नाम. संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. संत एकांती बैसले, सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी दिले, साधका निवडोनी, निवडून. सर्व जाती धर्मातले संत एका भगव्या झेंड्याखाली थांबलेत. सुखप्राप्तीचे साधनं तुमच्या आपल्याकरता निवडायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला दुःखानं पछाडलेले काही जीव संत मांदियाळेपर्यंत येऊन पोहोचावे. हात जोडले, महाराज आम्ही काही अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आलोत, सांगा ना बाबा काय अपेक्षा. बाबा अनंत जन्माचं दुःख आम्ही पाठीवरती घेऊन फिरतोय, अपेक्षा तुमच्याकडनं एकच आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून आम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणजे मग सांगा ना हो बाबा, एखादं सुखप्राप्तीचं साधन तुमच्याकडे असेल तर. सर्वांनी बोट दाखवलं नामदेव महाराजांच्याकडे. महाराज जरा सांगा या समाजाला एखादं सुखप्राप्तीचं साधन. नामदेव महाराज उठून उभे राहिले आणि पहिल्यांदा विचारतायत, बाबा तुम्ही सर्वचे सर्व माझ्याकडे अपेक्षा घेऊन आलेत, तुम्हाला सुख पाहिजे ना. हाय तुम्ही असंही करत नाही ना असंही करत नाही, तुम्हाला सुख पाहिजे का म्हटलं. मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला सुख पाहिजे का. मग ऐका महाराज सांगतात, सुखा लागी करीसी तळमळ. तुमची सुखा करता तळमळ चालू आहे ना. हो महाराज, सुखा लागी करीसी तळमळ. सुखा करता जर तुमची तळमळ चालू असेल तर एक तुम्हाला उपाय सांगेल मी सुखप्राप्तीचा. म्हणजे सांगा ना महाराज. तरी तू पंढरीशी जाय. किती वेळ. नक्की ना. अभंग असाच आहे ना. पंढरीशी जाय एक वेळ. आणि एक वेळ शब्द मुखातनं निघता बरोबर लगेच एक जण उठून उभा राहिला म्हणे, महाराज थांबा थांबा थांबा, काय बोललात तुम्ही. पंढरीशी जाय एक वेळ. म्हणले एक वेळ पंढरपूरला गेल्यानं काय होईल महाराज सांगा बरं. महाराज म्हणता काय होईल. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. अरे अनंत जन्माचं दुःख नाहीसं होऊन तुम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती होईल, पण त्याकरता तुम्हाला पंढरपूरला जावं लागेल. किती वेळ. एक वेळ. त्यानं हात जोडले सांगायला लागले म्हणे, महाराज थोडं बोलू का. बोला ना.
तुम्ही म्हणता एक वेळ पंढरपूरला जावं लागेल तुम्हाला सुख मिळेल, पण याच मतावरती जर तुम्ही ठाम असलात तर मी क्षमा मागून बोलेल, तुमचं म्हणणं साप चुकीचं आहे. महाराज म्हणले माझं म्हणणं चुकीचं आहे? हो चुकीचं आहे महाराज. म्हणले का बरं बाबा? म्हणे हा माझा अनुभव आहे. म्हणे काय अनुभव आहे तुमचा? म्हणले तुम्ही सांगतायत पंढरपूरला एक वेळेला जा तुम्हाला सुख मिळेल, पण कसं काय शक्य आहे? आतापर्यंत न चुकताना या पठ्ठ्याच्या पंढरपूरच्या 45 वाऱ्या झाल्यात. म्हटलं बापरे बापरे बापरे, 45 वाऱ्या झाल्या तुमच्या आतापर्यंत? हो. काही खंडित वगैरे एकही वर्ष खंडित नाही, अखंड 45 वर्षापासून वारी चालू आहेत महाराज. म्हटलं मग तुम्हाला सुख नाही मिळालं आतापर्यंत? म्हणे नाही, अजिबात नाही, बिलकुलच नाही महाराज. थोडं तस्तूरभर सुद्धा नाही, मिळालंच नाही. नाही नाही. मग आहे काय तुमची तयारी ऐकण्याची? हो महाराज आहे ना तयारी, बोला काय म्हणायचं. म्हटले बाबा न चुकताना आतापर्यंत 45 वाऱ्या तुमच्या पंढरपूरच्या झाल्यात, पण जर आतापर्यंत तुम्हाला सुख मिळालं नसेल तर आम्ही आत्मविश्वासाने सांगतो तुमची वारी करण्याची पद्धत चुकीची असेल. चुकीची पद्धत आहे महाराज. संतांचे शब्द कसे असत्य होतील? अरे एकाच वारीमध्ये सुख मिळेल, पण वारी करण्याची पद्धत अशी असावी. गात जागा 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 गाय मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात एकाच वारीमध्ये सुख मिळेल आत्मविश्वासाने आम्ही सांगतो, पण वारी करण्याची पद्धत अशी पाहिजे. कशी पाहिजे? गात जागा गात जागा गात जागा गात 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 जावं लागेल पंढरपूरला. म्हणे महाराज आम्ही तसेच जातो ना दरवर्षी. तुम्ही जातात दरवर्षी, पण कसे जातात हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही दरवर्षी जातात, पण खात जागा खात जागा. मी नारदाच्या गादीवरती आहे महाराज, मी नारदाच्या गादीवरती एवढं भान आहे मला. मी जे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं तेच सांगतोय, कारण पंढरपूरला जाणारी काही लोक मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिली आहेत. पंढरपूरला जायचं म्हटलं की आमच्या भागातले लोक 15 दिवसापासून तोंड सुरू करतात. का लाडू करू, का चिवडा बनवू, का सफरचंद घेऊ, का शंकरपाळे करू, का गव्हाचं पीठ घेऊ, का हरभऱ्याची डाळ घेऊ. असे मोठमोठे महाराज गासोडे बांधतात की ते गासोडे वाहता वाहता यांचे कंबरडे मुडतात. मी तर केव्हा केव्हा विचार करतो एवढे गासोडे वाहताच का बरं, काही कळत नाही. एवढे मोठमोठे गासोडे तुम्ही घरून पंढरपूरपर्यंत वाहतात, त्या अर्थी तुमचा अजूनही विश्वास नाही महाराज. आम्ही तर आत्मविश्वासाने सांगतो, लाखोच्या संख्येनं जाण, काहीच नेऊ नका. आमचा पांडुरंग कोणालाच उपाशी नाही ठेवत, हे त्याची ब्रिदावडी आहे महाराज. कोण उपाशी होती ते कोण राहणार? 15 दिवसाच्या पासून घरामध्ये तोंड सुरू करतात. आणि आमच्या मुक्ताईच्या बरोबर पालखीत जेव्हा चालतात ना दादा, मी प्रत्यक्ष पाहिलंय बरं, काय लोकांच्या भावना आहेत महाराज.
काय किती धन्यवाद द्यावे लोकांना. लोक असे रस्त्यावरती उभे राहतात, हो वाटेवरती, आता येईल पालखी, आता येईल माझी मुक्ताई. आणि त्या मुक्ताईच्या वारकऱ्यांकरता कोणी चिवड्याचे पाकिट, कोणी बिस्किटचे पुडे, तुमच्या भागात आले तर अंगूर, द्राक्षे, आंबे इतकं देतात महाराज, इतकं देतात. पण वारीमध्ये चालणारे काही काही माणसं मी असे पाहिले एकालाही सोडत नाही. आण पिशव्या अशा गचागच भरतात बाबा. हां बरं, चालताना रस्त्यानं शांत नाही चालत. म्हणणारे म्हणतात, गाणारे गातात, वाजवणारे वाजवतात, यांचे तोंड चालूच आहेत. चालत जातात, खात जातात, चालत जातात, खात जातात, दिवसभर खातात. आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी पहिल्याच पंक्तीला हजर होतात. पहिली पंगत एकदा का जोडली, रात्रीचं कीर्तन हो का नको हो, मस्त एकांतामध्ये जातात, आपली बिछाना चादर वगैरे टाकतात, निवांत झोपतात. पण मी असे काही काही लोक पाहिलेत दादा, रात्री झोपत असताना, वाटेनं चालत असताना, कीर्तन आटोपल्यावर ज्याला झोपतात ना, त्याला अंगावरती चादर घेतात आणि कोणाला दिसू नये म्हणून मधल्या मध्येच लाडू खातात. कधी मिळेल हो सुख, कधी मिळेल? अरे जावं तुम्हाला असंच लागणार आहे. गात जागा, गात जागा. चुकलो हो महाराज आमचं, आता नाही आमच्याकडनं होणार असं, पण मिळेल ना आम्हाला सुख. महाराज म्हणता मिळेल ना. जाणार तुम्ही गात गात? हो जाऊ ना महाराज. मग गात गात तुम्ही एकदा पंढरपूरला गेले की तुम्हाला सुखच मिळेल. पण ते सुख प्राप्त करण्याकरता पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर पंढरपूरचाच विधी करावा लागेल. काय करावं लागेल महाराज? आणखी दुसरं काय करावं लागणार आहे? चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, आणि तेने सदा चित्ता समाधान. चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. कथा कीर्तनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करता येणार नाही, मग सुख आहे. कदाचित तुम्हाला शंका येईल, तुम्ही म्हणाल महाराज पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर काय करावं, हे काय सांगावं लागणार आहे का कीर्तनात? हे आताच नाही महाराज, हे परंपरेनं तुकोबांच्या पासून सांगत 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 आमच्यापर्यंत आलं. आम्हालाही तेच सांगावं लागते. का तर अजूनही 50 ते 60% वारकऱ्यांना पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय करावं हे कळत नाही महाराज. जातात कशा करता? वारी करतात. पण तिथे गेल्याच्या नंतर काय करावं आणि काय करू नये अजूनही अक्कल नाही, अजूनही कळत नाही महाराज. मी पोट तिडकीनं बोलतोय एवढं लक्षात ठेवा. का बोलतोय त्याला कारण आहे, पंढरपूरला गेल्याच्या नंतर दादा प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणा रोडवरती अकबर टुरिंग टाकीतून निघताना चांगले चांगले वारकरी मी पाहिले आहेत. मी विचारेल दादा तुम्हाला, वारीच्या निमित्तानं तुम्ही पंढरपूरला गेल्याच्या नंतर तिथे 2 तासाचा सिनेमा जर तुमचा सुटत नसेल तर कधी सुख मिळणार आहे? अरे करावं हेच लागणार आहे तुम्हाला. चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा. ठीक आहे महाराज, चुकलं आमचं, आता नाही घडणार असं, पण मिळेल ना सुख, मिळेल तुम्हाला. पण चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर फक्त चालत 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 तुम्ही महाद्वाराच्या पर्यंत या. आणि सुख जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा अंतःकरण चोख बनवावं लागेल. आणि चोख अंतःकरण तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्हाला चोखोबाचं दर्शन घडेल. चोखोबाचं दर्शन करा, अंतःकरण चोख होईल तुमचं. एकदा अंतःकरण का तुमचं चोख झालं की फक्त पुढे पाऊलच टाका. पुढे नामदेव महाराज आहेत. अंतःकरण चोख आहे, पुढे पाऊल टाकलं की नाम मुखात धारण करा. मुखात नाम आहे, अंतःकरण चोख आहे. पायरी चढत चढत महाद्वाराच्या पर्यंत जा. महाद्वारामध्ये तटस्थ विरा आणि समोर दृष्टी टाका. समोर दृष्टी टाकल्याच्या नंतर जो विटेवरती उभे आहे, ज्यांना हात असे कटेवरती ठेवलेले आहेत, महाराज म्हणतात त्याला आपलंसं करावं लागेल. मग आपुला तो एक न जीवा सुख नव्हे, त्याला आपलंसं करावं लागेल मग सुख आहे. कोणाला? आपुला तो. बोला ना जरा, आपुला तो एक म्हणता बरोबर लगेच एक जण उठला, म्हणजे महाराज थोडंसं थांबा, आम्हाला शंका आहे. म्हणले का झाली रे बाबा शंका निर्माण? म्हणजे महाराज ज्या अर्थी तुम्ही एक शब्द ठाम मतानं वापरताय त्या अर्थी आम्हाला शंका अशी आहे की एकाच्या व्यतिरिक्त आणखी जगाच्या पाठीवर देव आहेत का? महाराज म्हणता आहेत ना. मग किती काय जरा सांगाल का आम्हाला? महाराज म्हणले थांबा जरा, आता देवगणना करू द्या. जशी आता जनगणना होते ना, त्याला सर्व संत मिळून त्याला देवगणना केली. आणि देवगणना करून एकाच कळव्यामध्ये 41 कोटी देव गुंडाळले. 33 कोटी देव चामुंडा,
अष्टकोटी भैरवरे, म्हणजे 33 कोटी देव आणि 8 कोटी भैरव. 33 आणि 8 एकूण किती? 41. 41 कोटी देव आजही आपल्या देशात आहेत. किती? बोला बोला बोला, किती? 41 कोटी. विचारू तुम्हाला एक, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आपल्या देशात असणारे हे 41 कोटी देव कोणाचे आहेत? कोणाचे? मग मोकळं सांगा ना, कोणाचं? काय बापाची वतनदारी येते? आपले आहेत ते. किती आहेत? कमी झाले? कमी आहेत? बोलू का मग आता? बोलू ना? राग तर नाही येणार तुम्हाला? आणि तुम्हाला राग आला तर आपलं काय बिघडणार आहे? आपलं काहीच बिघडत नाही महाराज. आपल्याला 20 गाव 30 गाव भिकारायला 40 गाव, आपल्याला काही फरक पडत नाही. तुका म्हणे सत्य सांगून येऊ तर रागी येते ते. तुम्हाला राग आला त्याला मी काय करणार महाराज? पण जिव्हाळ्याचं अंतःकरणापासून बोलतोय. कुठे ना कुठे रक्ताला रक्त भिडलंय तुमचं. आपलं कुठेतरी ऋणानुबंध आहेत, कुठेतरी मुक्ताबाईच्या संबंधात संबंध आलेले आहेत, आणि म्हणून पोट तिडकीनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. 41 कोटी देव आहेत आपले, पण तरी सुद्धा आपले लोक इतके बावळट झालेत, इतके बावळट झालेत महाराज. एवढे 41 कोटी देव सोडून दिले आणि आमच्या परिसरामध्ये बऱ्हाणपूरच्या जवळ त्या गणशाच्या चादर खाली घुसाले गेले. तुम्हाला इकडे माहिती की नाही काय माहिती? आमच्याकडे एक चादरवाला बाबा आला होता, आमच्या गावापासून फक्त 13 किलोमीटरवरती. त्याच्या चादर खाली गेल्याच्या नंतर लोकांचे आजार बरे व्हायचे म्हणतात. इतके लोक इतके गर्दी करायची महाराज लोक. आमचं गाव तुम्ही कदाचित पाहिलं नसेल. आमचं गाव फक्त एवढंच आहे, छोटंसं. तुम्ही आजही जर माझ्या गावात आलात तर मोजून तुम्हाला फक्त 90 घरं सापडतील. किती मोजून? आमच्या गावात 90 घरं. पण जरा काय झालं, थोडा घोड झाला. मागच्या वर्षी 4-5 पोरांचे लग्न झालेत आणि 6 महिन्याच्या आत ते वेगळे निघाले, म्हणून आता 100ची भरती आली आहे गावामध्ये. त्या व्यतिरिक्त जास्त घरं नाही. पण एवढ्या लहानशा गावामधून आप्पा दररोज करता 4 ॲपे रिक्षा गचागच भरून जायच्या. कुठे? चादरवाल्या बाबाकडे. आणि जेवढे जायचे तेवढे माझ्या दारातूनच जायचे, कारण माझं दार म्हणजे घर म्हणजे एकदम डांबरी रोडला लागू नये. माझ्या दारातून जेवढे जायचे तेवढे माझ्या दारात मुद्दाम थांबायचे. मी दिसलो की म्हणे बाबा. म्हटलं काय? चला ना. म्हटलं कुठे? चादरवाल्या बाबाकडे. म्हटलं का बरं? म्हणे तुमची पाठ दुखते ना. म्हटलं मर ना तू. काय बावरटपणे महाराजा. हुरडली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी, ज्याच्या मागे लागले त्याच्याच मागे लागतात. अक्षरशः दादा, मी नारदाच्या गादीवरती आहे. लोकांनी त्या ठिकाणी इतकी गर्दी केली की गर्दी करून करून त्याची चादर गंधी केली. आणि त्याच बाबाला शेवटी हात जोडून पाया पडून म्हणावं लागलं, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो दुनिया ना कोणी, हिला हो दुनिया ना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला बऱ्याच लोकांनी गंध्या करून टाकल्या महाराज चादरी. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की बुनी चदरिया, 5 तत्व से बुनी, 9-10 मास बुनन को लागे, मूर्ख मैली किनी चदरिया, जीनी रे जीनी, राम नाम रस दीनी चदरिया, जीनी रे जीनी चदरिया, जीनी रे जाऊ दे, आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही. मला सांगायचं एवढंच आहे, 41 कोटी देव आहे, पण महाराज ठाम मताना सांगतात आपुला तो एक. मग तो एक कोणता असेल? बडिया माझा, बडिया माझा पंढरी राम,
पडिया माझा पंढरीराव, आणि तो या देवांचाही देव, आणि त्याला आपलंसं करावं लागेल मग सुख आहे महाराज. पण काही लोकांनी हात जोडले, म्हणे महाराज ज्याला आपलंसं केल्याच्यापासून सुखाची प्राप्ती होणार आहे तो काय तुमच्या आपल्या घरचा राम्यागडी आहे का हो? जरा विचार करावा लागेल त्याच्या बाबतीमध्ये. जेणे हे विश्वनिर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरियले सत्ता मात्रे आपुल्या. एवढी प्रगाढ सत्ता आहे महाराज की त्याची सत्ता सांगत असताना महाराज तुम्हा आपल्याला विचारताय, सांगा बाबा हो, चाले हे शरीर कोणाची आ सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. अरे वृक्षाची ये पान हाले ज्याची सत्ता राय, तुझी या सत्याने वेदासी बोलणे, 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 सूर्याची चालणे तुझी या बदे, सूर्याची चालणे तुझी या सूर्याची चालणे तुझी या बदे, सूर्याची चालणे तुझी या बदे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडातली, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडातली, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडातली, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडातली. वा बेस्ट प्रमाण. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बडे किंवा तुझी या सत्ते, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हटलं महाराज. वेद त्याच्या सत्तेशिवाय बोलू शकत नाही, सूर्य त्याच्या सत्तेशिवाय इंच भरी इकडे तिकडे हलू शकत नाही. एवढी प्रगाढ ज्याची सत्ता आहे महाराज, आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांच्याकडनं तो आपलासा कसा होईल हो? महाराज म्हणता नाही होणार का? नाही. मग तुम्ही घरात बसा. म्हणले तुम्ही काय करणार? म्हणले तुमच्या घरी आयता घेऊन येतो. म्हणे आम्हाला काहीच करण्याची गरज नाही. म्हणे काहीच नाही. न लगती सायास जावे वनांतरा, आणि सुखे येतो घरा. हा कोण येतो घरा? नारायण. कसा येतो? सुखे येतो. कोण? नारायण. कसा येतो? जसा आज बरोबर टायमावर आला तसाच येतो. कोण? नाही कोण? हा तर मग हा नारायणच ना. बरोबर वेळेवर होते. सुखे येतो घरा, नारायण येतो बरोबर वेळेवरती. कुठेच तुम्हाला जाण्याची गरज नाही. महाराजांनी काय केलं दादा? प्रयत्नाच्या पराकाष्ठा केल्या, आणि ज्याच्यापासून सुखाची प्राप्ती होते तो देव पहिल्यांदा हस्तगत केला. त्या देवाला डोक्यावरती घेतलं, गल्लो गल्लीत गेले, दारात दारात उभे राहिले ना, आरोड्या मारून मारून सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण हाच तुमचा आपला समाज आहे. या समाजानं त्या काळामध्ये बेजबाबदारपणाचं उत्तर देत असताना सांगितलं, महाराज तुम्ही देव आणला खरं, पण देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंजले जागी, तुमचा देव आम्हाला नकोय. महाराज म्हणता का बरं? तुम्हाला धाक पडला काय? मी तुम्हाला पैसा मागत नाही, हा देव मी तुम्हाला फुकट देण्याकरता आलोय. म्हणून महाराजांनी दोनदानी तीनदा सांगितलं, देव घ्या फुका, देव घ्या फुका. फुका म्हणजे फुकट, फुका म्हणजे फुकट. महाराज म्हटले देव घ्या फुका, देव घ्या फुका. हा समाज इतका बदमाश आहे म्हणे महाराज, त्याला तिकडेच नेऊन फुका. काही घेतला नाही महाराज. त्या काळातही कोणी देव घेतला नाही, आजही कोणी घ्यायला तयार नाही. का घेत नसतील त्याचं उत्तर आमचे कबीर महाराज देतात. कबीर महाराज म्हणता, बाबा हो तुकोबा, हा समाज तुमचा देव का घेत नाही त्याचं कारण मला माहिती आहे. म्हणजे सांगा ना मग काय कारण आहे? म्हणजे कारण असं आहे की साचे को कोई ना माने. ऐका जरा व्यवस्थित. साचे को कोई ना माने, झूठे जगपती आय, गली गली गोरस बिके,
मदिरा बैठे बिकाय. अरे खऱ्या गोष्टीची किंमत नाही या समाजाला. उफराट्या गोष्टीच्या मागे लागलेला समाज आहे. जरा मोकळं बोलून जाईल तुमच्याशी. हा संपूर्ण समाज आहे ना, हा डुप्लिकेट मालाच्या मागे लागलेला समाज आहे. डुप्लिकेट मालाच्या मागे लाखोच्या संख्येनं गर्दी करतात. ओरिजिनल मालाकडे कोणी फिरून पाहायला तयार नाही महाराज. मग डुप्लिकेट मालाच्या मागे इतकी गर्दी का करतात मला त्याला कारण फार महत्वाचं आहे का. महाराज म्हणता बाबा हो, जो माल डुप्लिकेट असतो ना, लक्षपूर्वक आहे का, जो डुप्लिकेट माल आहे ना त्याचं लेबल खूप आकर्षित असते. आणि समाज असं आहे की माल खरेदी करताना मालाचा कधी विचार करत नाही, तो फक्त लेबल पाहत असतो. आणि लेबल आकर्षित दिसलं की त्या लेबलला भुलून त्या डुप्लिकेट मालाच्या मागे धावत असतो. आमच्याकडे सहजासहजी लोक येत नाहीत महाराज. त्याला कारण असं आहे की इथलं लेबल आकर्षित नाही येत. पण हात जोडून पाया पडून सांगेल बाबा हो, अरे मालच जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर वरचं लेबल का पाहता, जरा तुम्ही माल तर पहा. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी. वैष्णवाचा माल खरा, तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वैष्णवाचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा आणि तुरतुरा वस्तूशी. खरा माल आहे, चोख माल आहे, पण कोण पाहते हो, कोणाला गरज आहे त्याची. महाराज म्हणता गाईचं दूध, गाईचं तूप गल्लोगल्लीनं विकलं जाते, कोण घेते. ते गवडी लोक दिवसभर डोक्यावर घेऊन फिरतात बिचारे. तूप घ्या हो तूप, तूप घ्या हो तूप, तूप घ्या हो तूप, कोण घेते. कोणी गिराईक मिळत नाही महाराज, तसंच परत जावं लागते. पण गाईचं दूध कोणी, गाईचं तूप कोणी घेत नाही. पण आत्तापर्यंत तुमच्या एवढ्या उभ्या आयुष्यात एक तरी फेरी आली का मला सांगा तुम्ही. आता नाही तर 8 दिवसांनी सांगा. दारू घ्या हो पहिल्या धारची. झाला असं कधी. बरं याच्या पुढे कधी होईल. मग कशी विकली जाते हो. हा कबीर महाराज म्हणता मदिरा बैठे बिकाय. एकाच ठिकाणी बसलेले असतात, घाण जागेत बसलेले असतात, काट्या कुट्यांमध्ये बसलेले असतात. जाण्याकरता जागाही सापडत नाही, तरी गिऱ्हाईक कसे जातात त्यांचं त्यांनाच माहीत. धन्यवाद बाबा हो. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणता घ्या ना हो बाबा, मला ज्या भावाची खरेदी त्या भावाची विक्री करायची आहे. नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम हो. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासा इतके, जन्मभरीच्या श्वासा इतके, मोजियले हरिना विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, श्याम. घ्या ना बाबा. समाजानं हात जोडले म्हणे महाराज घ्यायला काय हरकत नाही, पण ते खूप जड आहे ना, खूप जड आहे. किती जड आहे.
वेदा नाही नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. लाख प्रयत्न केले महाराज पण तर वेदांना कळलं नाही महाराज. येथे वेदमुखे झाले मन पवन पांगुळले. लाख प्रयत्न केला वेदाला सुद्धा तो कळला नाही. बरं श्रुतीनं प्रयत्न केला तर महाराज म्हणतात श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना. नाथ बाबा असं म्हणतात की सहस्र मुखाचा वर्णिता भागला, 1000 मुखाचा शेष त्याला कळला नाही, श्रुतीला कळला नाही, वेदाला कळला नाही. आमच्या माऊलीने तो गोड वर्णन केलं. ते जीव जंतूशी केवी कळे, ते जीव जंतूशी केवी कळे. ते जीव जंतुसी केवे कळे, जंतुसी केवे कळे. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, तेथील प्रमाण नेनवे वेदासी. ते जीव जंतुसी केवे कळे, ते जीव जंतुसी केवे कळे. ते जीव जंतुसी केवे कळे. तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतुसी केवीकडे. महाराज आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांच्या बुद्धीच्या पलीकडे आणलेलं तुम्ही साधन आहे. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, आमच्यानं पेलवलं नाही जाणार. मग काय म्हणणं आहे तुमचं? म्हणले महाराज सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे पण साधन कठीण आहे. मग महाराज म्हणता असं सांगा ना, असू द्या किती कठीण असेल, कितीही जरी साधन कठीण असलं तरी ते साधन सोप्यातलं सोपं करून सहजगत्या तुमच्या हातात लागावं असं काही तुम्हाला सांगू काय उपाय? म्हणजे फार बरं होईल महाराज. मग महाराज म्हणता एक काम करा, जर समजा जीवनामध्ये एखाद्या संतांची भेट तुम्हाला झाली तर काहीच करू नका, फक्त सद्भावानं तुमचा माथा त्यांच्या चरणावरती टेकवा. कठीण असलेल्या देवाची भेट तुम्हाला आपोआप झाल्याच्या शांताबाई माता ठेविता सद्भावे, संताबाई माता ठेविता सद्भावे. संताबाई माता ठेविता सद्भावे, संताबाई माता ठेविता सद्भावे. संताबाई माता ठेविता सद्भावे, संताबाई माता ठेविता सद्भावे. माता ठेविता सद्भावे, संताबाई संताबाई माता ठेविता सद्भावे. तेने भेट देव आपे आप, तेने भेट देव आपे आप. मनमुनी संता अखंड बजावे, मनमुनी संता अखंड बजावे. तेने भेट देव आपे आप, तेने भेट देव आपे आप. मनमुनी संता अखंड बजावे, मनमुनी संता अखंड ओझरते ओझरते अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण आता टच झालो. आणि ज्या अर्थी अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण आता टच होतोय त्या अर्थी अभंगाला आता सुरुवात झाली. आणि ज्या अर्थी अभंगाला आता सुरुवात होते त्या अर्थी आता कीर्तनाला सुरुवात झाली. कदाचित तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आतापर्यंत काय केलं? काय करू महाराज, केलं कीर्तनच. पण आतापर्यंतचा माझा जो प्रयास होता, माझा जो प्रयत्न होता तो अभंगात प्रवेश करण्याचा होता. अभंगामध्ये प्रवेश झाला आणि माझ्याकडे मोजून तुमचे फक्त 14 मिनिट शिल्लक राहिले आहेत. आणि या 14 मिनिटामध्ये मला जेवढं सांगता येईल मी तेवढंच सांगेल. कदाचित तुम्ही म्हणाल महाराज मग अभंग अपूर्ण राहिला तर? अभंग अपूर्ण जर राहिला असेल तर मी कोणाचंच काही उधळं घेऊन खाल्लेलं नाही. त्याला मी काय करणार महाराज? मी वेळेचं बंधन पाडणारा माणूस आहे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे सप्ताहाचं कीर्तन 2 तासाच्या वरती जाऊच नाही. आणि मी 2 तासाच्या वरती जाणारच नाही.
अभंग माझ्याकडे तुमचा अपूर्ण राहिला मला मान्य आहे, पण मान्य जरी केलं असलं तरी तुम्ही केव्हाही माझ्या मागे पुढे संभाजी बाबांना विचारा किंवा आमच्या दत्ता महाराजांना विचारा. मला या दोनच जणांनी फोन केला कीर्तनाकरता. दत्ता महाराज बरोबर आहे ना, फोन केला होता ना तुम्ही. बरं आपलं असं काही ठरलं होतं का अभंग पूर्णच करावा लागेल? नाही, असं काहीच ठरलेलं नाही. आणि मी क्षमा मागून बोलतो, मी ठरवून सुद्धा कधी येत नाही. नाही महाराज, कारण आमच्या परंपराच नाही महाराज त्या. नाही, ठरवून नाही येत आणि ठरलेलं सुद्धा नव्हतं. मग माझ्या वेळेच्या आत मला जेवढं सांगता येईल मी तेवढं सांगेल. अभंग माझ्याकडे जर तुमचा अपूर्ण राहिला, मी जर वाचलो जगलो तर पुढे केव्हा तरी सांगेल. वाचलो जगलो तर शब्द मुद्दाम वापरले तर कारण त्याला कारण आहे, मला माझी स्वतःची अजिबात गॅरंटी नाही. तुमचं कसं काय आहे? नाही म्हटलं काही फरक असेल. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. बोलता बोलता माणसं जातात हो दादा, बोलता बोलता. आता 4 दिवसाची गोष्ट आहे. नुकताच आळंदी संस्थेतून सुटून आलेला विद्यार्थी, चोपड्याच्या जवळ खर्डी म्हणून गाव आहे, कैलास महाराज इकडे सोयगाव तालुक्यातून कीर्तनहून येत असताना मोटरसायकल निघालेले होते. जळगावच्या जवळ भयानक ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये तिथल्या तिथेच गेला महात्मा. 1 वर्षाच्या अगोदर आमच्या धानोऱ्याच्या जवळ, आपल्या यावलच्या जवळ धानोरा म्हणून गाव आहे, तिथले माधवबाबा धानोरेकर कीर्तनाला जात असताना ज्यांच्याकडे कीर्तन होतं त्यांनीच गाडी पाठवली महाराज घेण्याकरता चोपड्याला. आणि गाडीच्या मागे बसून मोटरसायकलवरती चालले होते. मागून येणाऱ्या गाडीने जो धडक दिले महाराज तर 50 फूट फेकून दिला. तिथल्या तिथेच खलास झाले. काय भरोसे. बोलता बोलता माणसं जातात हो, बोलता बोलता जातात. आमच्या कासोद्या कारखान्यामध्ये आमचे एक मित्र होते महाराज, आबा म्हणायचो आम्ही त्यांना. खूप प्रेमळ स्वभावाचे, खूप महाराज परमार्थामध्ये मुरलेले माणसं. पण तो कारखाना नेमका बंद पडला, मग त्यांची झाली पंचायत. पण योग असा की त्यांना लगेच जळगावला बँकेमध्ये नोकरी मिळाली. आता बँकेची नोकरी 11 वाजेला गेले की 5 वाजेला घरी यायची. एक दिवशी 2 वाजेला दारावरती थाप पडली. आमच्या ताईसाहेबांनी दरवाजा उघडला आणि उघडल्याच्यानंतर आपल्या मालकांना पाहिलं, म्हणू का आज तुम्ही 2 वाजेला कसे काय आलेत? काही बोलू नको, माझी छाती दुखते. छाती दुखते तुमची? हात धरला, आतमध्ये नेलं, कॉटवरती बसवलं, थोडं पाणी दिलं आणि हळूच विचारलं, तुम्हाला थोडीशी चहा करू का आल्याची? म्हणे आल्याची नाही, आता गेल्याचीच कर. चहा तयार होत नाही तोपर्यंत माणसं जातात हो बाबा. काय भरोसे. म्हणून सहज बोलून गेलो. वाचलो जगलो तर पुढे केव्हा तरी सांगेल. फक्त आता वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून मन मोकळं करा. हातानं टाळी वाजवायची, मुखानं चिंतन करायचे. समोर भोले बाबा आहेत, भोले बाबांचं सुद्धा स्मरण ठेवणं गरजेचं आहे महाराज. शंभुनाथ से निराला और कोई नहीं, शंभुनाथ से निराला और कोई नहीं. डम 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 डमरू बोले, अगम निगम का भेद ही खोले. डम 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 डमरू बोले, अगम निगम का भेद ही खोले. ऐसा भक्तों का रखवाला कोई और नहीं, शंभुनाथ से निराला और कोई नहीं, शंभुनाथ से निराला और कोई नहीं. सर्वांनी गोड चिंतन करायचं, टाळी वाजवायची आणि शक्य झाल्यास म्हणतो बळजबरी नाही. टाळी जर वाजवायची असेल तर असे हात वरती करून टाळी वाजवा. का? त्याला कारण आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये हात वरती करून टाळी का वाजवली जाते? तर हात वरती करत असताना भगवंताला आपल्याला विनंती करायची की प्रभू, आम्ही सर्वचे सर्व जीव जे आहेत ना, हे भवसागरामध्ये गटांगड्या खातोय.
आमची एकच विनंती, आम्ही हात वरती करून तुम्हाला सांगतोय, हात वरती करताबरोबर आमच्या हाताला पकडून वरती काढून घ्या, अनंत उपकार होतील तुमचे. म्हणून भगवंताला देवाला विनंती करावी. महाराज पकडलो हात बनवारी, पकडलो. गाणं सांगू काय तुम्हाला? गाणं सांगू? बर. ना झटको जुल्फ से पानी, ये मोती टूट जाएंगे, तुम्हारा कुछ ना बिगड़ेगा, मगर दिल टूट जाएंगे. काही काही गाणे मला आवडतात बरं. काही काही गाणे जुने गाणे आहेत ना, मी जुन्या गाण्यांचा आशिक आहे. मला जुने गाणे खूप आवडतात. का आवडतात त्याला कारण आहे तेवढंच चांगले. अजूनही काही काही जुने गाणे असे आहेत महाराज की ते गाणे देवाच्या समोर वरवून, देवाच्या नजरेत नजर टाकून तुम्ही जर म्हटलेत ना, माझा आत्मविश्वास आहे त्या काळातले गाणे सुद्धा आज अभंग होतील. काय गाणे तो, फक्त देवाकडे पाहून तुम्ही त्याच्या नजरेत नजर टाका मग त्याला सांगा. कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम उस पे तेरा, कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम उस पे तेरा 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 तेरा. म्हणा ना, कितीतरी गाणे सांगेल महाराज तुम्हाला, कितीतरी गाणे आहेत. फक्त भाव बदलवा, आणि भाव बदलून जर तुम्ही गाणे म्हटलेत ना तर आजही अंतःकरणाला झरे पडतात. काय सुंदर सुंदर गाणे आहेत महाराज. पकडलो हात बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, तुम्हारा कुछ ना बिगड़ेगा, मगर हम टूट जाएंगे, पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे. मस्त चिंतन करा, मस्त टाळी वाजवा, गोड चिंतन करा. विठोबा रखुमाय हरी जय जय बारकुमारी, बारकुमारी, हरी दे दे विठोबा रखुमारी, विठोबा हरी विठोबा रखुमारी, हरी विठोबा रखुमारी, हरी विठोबा रखुमारी, हरी 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 दे दे विठोबा संतापायी माथा ठेविता सद्भावे, तिने भेटे देव आपी आप, म्हणून संतांशी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. प्रश्न असा निर्माण होतो महाराज, संतांच्या पायावरती सद्भावानं माथा टेकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? महाराज म्हणतात दुसरं काही करू नका, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि आगरवता करावे दास्य सकळ. तनानं मनानं धनानं संतांची सेवा करावी आणि सेवेच्या माध्यमातूनच भगवंताची प्राप्ती करून घ्यावी.
पण महाराज, ज्यांच्या चरणावरती माथा टेकवल्याच्या नंतर देवाची भेट आपोआप होते, असे संत जीवनामध्ये आम्हाला भेटतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. का भेटणार नाही म्हणजे आम्ही अभ्यासू माणसं आहे ना, आमच्या अभ्यासातनं असं गेलंय की भागवतामध्ये असं सांगितलंय, दुर्लभम त्रयमे वैतत, 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. कोणकोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, बरेच प्रमाण आहेत महाराज. मिळाला मनुष्य देह तर पारमार्थिक वृत्ती त्यामध्ये निर्माण होणं त्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि झाली पारमार्थिक वृत्ती तरी जीवनामध्ये एखादा संत, एखादा साधू, एखादा महात्मा भेटणं दुर्लभ आहे महाराज. तात मिले पुनिमात मिले, सुतभ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मनोवंशित पायी. महाराज म्हणता, बाबा हो, एखाद्या वेळेला दुरावलेला बाप तुम्हाला पुन्हा मिळेल, मेलेली आई तुम्हाला पुन्हा जिवंत करता येईल, मेलेली मुलं, मेलेली भाऊ तुम्हाला पुन्हा प्राप्त करता येतील, गेलेली सत्ता, गेलेली संपत्ती तुम्हाला पुन्हा प्राप्त करता येईल. एवढंच नाही तर जीर्ण झालेला म्हातारा फक्त हाडांचा पिंजरा आहे, पण त्याच्या मनात जर आला तर त्याला सुंदर पत्नी मिळू शकेल. ऐकतायत ना? कदाचित तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही ठिकाणावर आहे का? मी ठिकाणावरच आहे, मी रात्री काही घेत नाही. ठिकाणावर आहे तुम्ही? हो. मग मेलेले आईबाप कुठे परत मिळतात का नाही? मिळवले नाही का ते विचारा. मिळवलेत? हो. कोणी मिळवले? ऐका ना जरा. दुरावलेला बाप ज्यानं पुन्हा प्राप्त करून घेतला त्याचं नाव आहे नचिकेत. मेलेली आई ज्यानं पुन्हा जिवंत करून घेतली त्याचं नाव परशुराम. मेलेला मुलगा कृष्णाच्या माध्यमातून ज्यानं परत मिळवला त्याचं नाव संदीपनी ऋषी. मेलेले भाऊ आपल्या आईला ज्यानं परत आणून दिले त्याचं नाव भगवान कृष्ण परमात्मा. गेलेली सत्ता, गेलेली संपत्ती तुमच्या आपल्या डोळ्याच्या समोर उदाहरण आहे, बऱ्याचशांच्या गेल्यानं परत आल्या. एवढंच नाही, जीर्ण झालेला म्हातारा पण त्यानं तरुण पत्नी मिळवली भागवतात, त्याचं नाव आहे चौवन ऋषी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सर्व होईल मला, सर्व मिळेल, पण कहे निपट निरंजन लाल और सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. संत भेटणं दुर्लभ आहे. बरं बाबा हो, भेटणं दुर्लभ आहे. अमृत सुखे सेवविन असता जाता रविन रवेल, क्षीरासागर खेळात रवेल, परित्या साधूची भेटी न होई गा. सुखे सेवविन असता जाता रविन रवेल, दया सागर रवेल, परित्या साधूची भेटी न. ठीक आहे. आपल्या शरीराला सुदृढ बनवण्याच्या करता प्रसाद म्हणून चंद्र 1 दिवस अमृताचा वर्षाव करून देतो. 12 महिन्यात 1च दिवस. कोणत्या दिवशी? बोला बोला बोला. ओ ताई बोला ना जरा. कोजागिरी पौर्णिमा कोणत्या महिन्यात? कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यात. हा हा, मग जरा लक्ष ठेवत जा. माझा काही भरोसा नाही, मी काही सांगतो बरं, आहे का नाही. 1 दिवस अमृताचा वर्षाव चंद्र करून देतो. मी विचारेल दादा तुम्हाला, मी विचारेल ताई, चंद्रामधून निघणारा अमृताचा वर्षाव कोणाची ताकद आहे पकडण्याची? नाही पकडू शकत कोणी. पण असे बुद्धिवादी लोक आहेत महाराज, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण तयारी संध्याकाळपर्यंत करून ठेवतात. संध्याकाळची जेवण आटोपली, संपूर्ण साहित्य उचलतात, माळीवरती नेतात. बरोबर 10 वाजेला गॅस पेटवतात, गॅसवरती पातेलं ठेवतात, पातेल्यामध्ये दूध घालतात. वेलदोडा पूड असेल, साखर असेल, मनुका असतील, काजू असतील, बदाम असतील, जाडफळ असतील, संपूर्ण मसाला घालतात. दूध मंद आचेवरती गदगद गदगद उकळायला लागते. बरोबर चंद्र माध्यान्नाला आला की त्यातून ते अमृताचे कण सरळ येतात, ते दुधाच्या भांड्यात उतरवतात. आणि चंद्र थोडा बाजूला गेला की चंद्र अमृत सुखे सेववील करून घेतलं शक्य आहे का नाही. आस्ता जाता रवी धरवील. रवी म्हणजे सूर्य. आस्ताला जाणारा कोणाची ताकद आहे पकडण्याची? सूर्य थांबवण्याची कोणाची ताकद आहे? ओ दादा हो, ज्याला संपूर्ण जगताच्या पाठीवरती बलवान म्हणून तुम्ही आपण म्हणतो, लहान लहान मुलं सुद्धा खेळताना जय हनुमान म्हणतात की नाही, त्या बाबानं प्रयत्न केले, जन्मता बरोबर पकडायला गेला. झालं काय शक्य? हनुमंत आला, जर सूर्य पकडता आला नाही, थांबवता आला नाही, तुमची आपली काय कथा आहे? जमेल नाही महाराज. पण ऐका,
याच आपल्या भारत देशामध्ये अशा 2 पतिव्रता मावल्या होऊन गेल्या की त्यांनी सूर्याला इंचभर इकडे तिकडे नाही हलू दिलं महाराज. एकीचं नाव आहे शांडिल्य आणि दुसरीचं नाव आहे सत्यवानाची सावित्री. भविष्य असं होतं दोन्हीचं. ऐका जरा लक्षपूर्वक, 2 मिनिट राहिले फक्त माझ्याकडे. भविष्य असं होतं की सूर्य उदय होता बरोबर तिच्या पतीचा मृत्यू होणार आहे, सत्यवानाचा. सूर्य उदय होता बरोबर पतीचा मृत्यू होणार. काय केलं महाराज त्या माऊलीनं? सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती उठली, स्नान वगैरे आटोपलं, नवीन कपडे परिधान केले, सौभाग्याचं लेणं अंगावरती धारण केलं, पूर्व दिशेला तोंड करून उभी राहिली, पदर खोचला कमरेमध्ये, दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि निधळ्या छातीनं त्याच्याकडे पाहत असताना ठणकावून सांगितलं, खबरदार जर वरती आला तर ताकद नाही त्याची वरती येईल. तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे महाराज त्याची? तर 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 अंगाला घाम सुटला. खबरदार जर वरती आला तर. एक सांगू दादा, त्या दिवशी त्या पतिव्रता माऊलीच्या धाकानं सूर्यवरती आलाच नाही. काय बोललो? त्या पतिव्रता माऊलीच्या धाकानं सूर्य त्या दिवशी वरती आलाच नाही. जरा पुन्हा आणखी व्यवस्थित आहे का, कान उघडे ठेवून. जिच्या धाकानं सूर्यवरती कधी येतच नाही तिला शास्त्रानं पतिव्रता म्हटले. पुन्हा बोलू, जिच्या धाकानं सूर्यवरती येतच नाही शास्त्रातली ती पतिव्रत आहे. आणि जिच्या धाकानं पती घरी जातच नाही. आता काय हे मी सांगू काय? आता हे तुम्ही ठरवायचं. पण करून घेतलं शक्य महाराज. बाह्या हिडा सागर तरवेल, समुद्र तरुण जाण्याची ताकद नाही महाराज कोणाची. पण आपल्याच देशामध्ये असा एक महावीर जन्माला आला की वेळ प्रसंगी समुद्र तरुण पार निघून गेला, ज्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. या अशक्य कुटीतील गोष्टी या शक्य होतील. परी त्या साधूची भेटीना होईल गा. साधू भेटणं कठीण आहे. मग कहो महाराज, जर साधू भेटणं एवढं कठीण असेल तर त्यांच्या चरणावरती माथा टेकवायचा कसा, हा प्रश्न आहे. महाराज म्हणता, बाबा संत भेटणं साधू भेटणं दुर्लभच आहे, पण भेटतच नाही असं कुठे. म्हणले मग भेटतात का? हो भेटतात ना. मग कशाने भेटतात सांगा? महाराज म्हणतात, संत भेटीच्या करता 2 गोष्टीची आवश्यकता आहे. नंबर 1 भाग्याचा उदय, तेही जोडी संत पाय. उजळले भाग्य आता अवघी चिंता, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा. बरेच प्रमाण देता येतील. भाग्य उदयाला आलं की दुर्लभ संतांची भेट सहज होते. आणि दुसरं कारण असे, संत भेटतात पण केव्हा? पर्या जग जेठी करुणा केली, पर्या जग जेठी करुणा केली, पर्या जग जेठी करुणा, पर्या जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा झाली की संतांची भेट सहज होत असते. मग एखाद्या वेळेला एखाद्याचं भाग्य जर उदयाला आलं आणि जर भगवंताची कृपा झाली आणि जीवनामध्ये जर संत भेटले तर तुम्ही फक्त माथा टेकवा. तेने भेटे देव आपे आप, देव आपे आप, भेटे देव आपे आप. ज्या संतांच्या चरणावरती माथा टेकवल्याच्यानंतर देवाची भेट होते. महाराज म्हणतात त्याच संतांचं चिंतन करावं, त्यांच्या चरणाशी लीन राहावं. म्हणून संतांशी अखंड भजावी, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. एवढंच नाही तर त्या संतांचे सोहळे पुरवत असताना भगवान परमात्मा विश्वात्मक जरी असला तरी बिना लाजताना त्यांच्या घरची संपूर्ण कामं करत असतो. साधूची ये घरी देव काम करी, आणि थकल्या भागल्यानंतर पितांबर धरी वरी छाया. एवढं भगवान परमात्मा त्यांच्याकरता का करतात हो? तर नामदेव महाराज म्हणतात की भगवंताचे आणि आमचे जन्मोजन्मीचे व्रण. नाम मन देव इति जात सांग, नाम मन देव इति जात सांग, नाम मनी देव इति जात सांग, नाम मनी देव, नाम मनी देव इति जात सांग. आमाची वळख जन्माचा, आमाची वळख जन्म जावे म्हणून
मनोनी जाता आखंड बजावे आमा जीव लग जम जमी आमा जीव लग जम जमी मनवोनी जाता अखंड बजावे मनवोनी जाता अखंड बजावे भक्ताचे चरणी भावेली न सदा त्याचे चरणी त्याचे चरणी त्या त्याचे चरणी त्याचे चरणी व्हावे चरणी व्हावेली न सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्ही जीवलग जन्मोजन्मी. ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा वास्तव्य वैकुंठामध्ये आहेत. पण वैकुंठातल्या देवाला संत संगतीची इच्छा झाली म्हणून संत संगत करण्याच्या करता त्या संतांच्या संगतीतलं सुख मिळवण्याच्या करता वैकुंठातला देव भूलोकामध्ये येत असतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना
जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मोजन्मी, म्हणून संतांशी अखंड भजावी, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली हरी हरी